2022 पासून भरती आमची प्रलंबित आहे. ती आतापर्यंत निघाली नाही. आम्ही 4 वर्ष अभ्यास करून पण आता आमच्या हाती निराशाच येत आहे. जवळपास 7 ते 8 हजार स्कॉलरशिप देते सरकार की तुम्ही हे शिका, आणि एकीकडून शासन काय करते, रद्द करून टाकायला पद. हे पद निरसित न करता ठेवायला पाहिजे सर, कारण की खूप विद्यार्थी आहेत की त्यांचं स्टेनो झालेलं आहे, पण हे पद जर निरसित केलं तर खूप बेरोजगारी वाढते. राम राम. ॲप्लिकेशन चेक करताना अनेक वर्ष परीक्षेचा अभ्यास केला, मात्र ऐन वेळेस का आलं की ती परीक्षा रद्द झाली. आणि परीक्षा नव्हे तर ज्या पदासाठी अभ्यास केला होता ते पदही आता राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडलाय की आम्ही करावं काय. ही व्यवस्था आहे छत्रपती संभाजीनगरातील विद्यार्थ्यांची. आणि आपण जर पाहिलं तर मंत्रालयीन आणि महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांतील लघुलेखक, स्टेनोग्राफर, संवर्धक पदे वृत्त घोषित न करता रिक्त पदांची नियमित पदभरती करण्यात यावी या मागणींसाठी हे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. आणि त्यांनी आता विविध पक्षातील नेत्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांचे जे लेटर आहेत ते द्यायला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कधी तुम्हाला कळाले की आता ही परीक्षा रद्द होणार आहे आणि परीक्षाच नव्हे तर हे पद पण आता जाणार आहे? सर, आजच्या लोकसत्ता न्यूजपेपरला आहे ही बातमी की आपल्या लघुलेखक पदाचे संवर्ग जे आहे त्याचे सर्व पदे हे मुदत घोषित करण्यात येतात. म्हणून ते आज सकाळच्या बातमीला कळाल्यामुळे आम्ही अगोदर पण आमदार साहेबांची लेटर घेऊन मंत्रालयात पाठपुरावा केलेला होता आम्ही, तरी त्याच्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. पहिलं 2022 पासून भरती आमची प्रलंबित आहे. ती आतापर्यंत निघाली नाही. आम्ही 4 वर्ष अभ्यास करून पण आता आमच्या हाती निराशाच येत आहे. पण इतक्या वर्ष अभ्यास करायचा आणि असं ऐन वेळेस कळतं की आता ते पदच राहणार नाही. काय भावना असतात विद्यार्थ्यांच्या? भावना काहीच नाही साहेब. एकीकडून सरकार काय करते, एक योजना काढली आहे. त्या योजनेचं नाव आहे अमृत योजना. जवळपास 7 ते 8 हजार स्कॉलरशिप देते सरकार की तुम्ही हे शिका, आणि एकीकडून शासन काय करते, रद्द करून टाकायला पद. म्हणजे ह्या पदाची जाहिरात भविष्यात कधीच येणार नाही असं करून टाकायला शासन. मग ते योजनेचा फायदा काय? आणि जर पोरांनी अगोदर पूर्व कल्पना कधीच दिलेली नाही यांनी की आम्ही हे रद्द करणार आहेत, अगर बंद करून टाकणार आहे, तसं सांगून द्या ना तुम्ही. 4-5 वर्षापासून जवळपास पोरं 2018 पासून भरतीची तयारी करतायत. त्याच्यामध्ये 4-5 वर्ष तर कोरोनामध्ये गेले. 2022 मध्ये जाहिरात आली होती, दर 3 वर्षाला जाहिरात येते. 2025ला जाहिराती येणं अपेक्षित होतं, पण 2025 मध्ये पण आलेलं नाही. 2026 आलं, आणि 2026 मध्ये अचानक यांनी जाहिरात काढायची सोडून दर मार्च-एप्रिल मध्ये जाहिरात येते असं आम्हाला माहिती आहे. तर जाहिरात काढणं सोडून ह्यांनी GR असा काढू राहिले की आम्ही तुमचं पद हे निरसित करून टाकणार आहोत आम्ही. आणि तसं त्यांचा काल निर्णय झालेला आहे. आता फक्त 4-8 दिवसात GR येणं बाकी आहे. पण तू स्वतः किती वर्षापासून याचा मी अभ्यास करतोय? 2019 पासून करतोय. तसे सर्टिफिकेट पण आहेत माझ्यावर. पण जर हे पद भरले जाणार नाही तर तुझी परिस्थिती काय असेल पुढची? काही नाही, दुसरीकडेच कुठेतरी जॉब करणं, खाजगी कुणाकडे तरी, बाकी काहीच पर्याय नाही. बरं, खर्च कसा आला तुला आतापर्यंत? कारण की तू क्लास लावले होते का, आणि राहायचा वगैरे खर्च total? जवळपास मी धाराशिव जिल्ह्यातला आहे. मला जवळपास 10 ते 12 हजार खर्च लागतो महिन्याला. आई वडील शेतीच करतात आणि भाऊ पण आहे. पण आता ते 10 ते 15 हजार दर महिन्याला जवळपास आज बघा ना 6 ते 7 वर्ष झाले ते खर्च करतो. आम्ही बाहेर राहतो म्हणजे. आणि स्टेनोची प्रॅक्टिस करणं इतकं सोपं नाही आहे. जवळपास सर 10 ते 12 तास प्रॅक्टिस करावं लागते, तेव्हा कुठं त्या स्टेनोग्राफीमध्ये प्रोफिशियन्सी येते. आणि तेवढं करून जर मग आता ही करायचं म्हणजे नंतर दुसरा पर्याय नाही राहिला. नक्कीच आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण की अनेक वर्ष अभ्यास केलाय, त्याची तयारी केली आहे, घरून पैसा लावलाय, मात्र आता जी स्वप्न होती तीच भंग झाली आहेत. कुठेतरी ज्यासाठी अभ्यास करत होते तेच पद आता राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप एक वेगळ्या प्रकारे भावनिक आपल्याला त्यांचं मत आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थिनी सुद्धा आहेत. मुलगी म्हणून तू जेव्हा या परीक्षेला सामोरी जात होती, घरून सुद्धा तुला सपोर्ट मिळाला असेल, मात्र आता जी परिस्थिती आहे त्याला सामोरे कसे जाणार आहे? सर, याला सामोरे जायला थोडं अवघडच वाटत आहे, कारण की ही पदे निरसित करू नये सर. कारण की आम्ही 4-5 वर्ष झाले याच्यामध्ये खूप प्रॅक्टिस करतो, आणि हा कोर्स प्रॅक्टिस करताना एकदम खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागते. त्यावेळेस म्हणजे
त्या प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी अडचणी येतात आणि खूप त्याचबरोबर अडचणी येतात, सर, जर खूप अशी अडचणी. परिस्थिती असेल तर आता घरी काय सांगावं लागेल? घरी सांगितल्यावर सर घरचे तर लग्नाचाच विचार करतात, कारण की आता खूप जास्त वय पण वाढत चालले तर थांबत नाही. तर तुमच्या आता विद्यार्थ्यांच्या मागण्या काय असणार आहेत? सर आमच्या विद्यार्थ्याच्या मागण्या की हे पद निरसित न करता हे ठेवायला पाहिजे सर, कारण की खूप विद्यार्थी आहेत की त्यांचं स्टेनो झालेलं आहे, पण हे पद जर निरसित केलं तर खूप बेरोजगारी वाढेल. बरं, ह्या पदासाठी तयारी करणारे किती विद्यार्थी असतात आपल्या शहरामध्ये? आपल्या शहरामध्ये खूप विद्यार्थी आहेत सर, पूर्ण ऑल महाराष्ट्र म्हणलं तर 9-10 हजार विद्यार्थी असतील सर, जास्त म्हणलं तरी चालते. नक्कीच आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे एका पदासाठी परीक्षा असते, मात्र ती परीक्षा ऐनवेळेस रद्द केली जाते. परीक्षेत नव्हे तर ते पद सुद्धा आता रद्द होईल अशी सुद्धा या विद्यार्थ्यांची भीती आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारने या विद्यार्थ्यांच्या सुद्धा मागण्या समजून घ्याव्यात आणि त्यांना कुठेतरी न्याय द्यावा असे यांचं म्हणणं आहे. राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.